प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून स्तोत्रसंहिता 119 व वचन 6 मध्ये असे लिहिले आहे, मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवले तर मी फजित होणार नाही. देवाचे वचन निश्चितच विश्वसनीय आहे. जी कोणी व्यक्ती त्याच्या आज्ञांकडे लक्ष पुरवेल ती व्यक्ती फजित होऊच शकत नाही. या जगातही ती फजित होणार नाही व न्यायाच्या दिवशीही फजित होणार नाही. कोणताही मानव न्यायाच्या दिवशी फजित होऊ नये म्हणून देव सर्व मानवजातीला एक अशी आज्ञा करतो की ती पाळल्याने कोणताही मानव न्यायाच्या दिवशी फजित होणार नाही. ती आज्ञा म्हणजे प्रेषितांची कृत्य अध्याय 17 व वचन 30 मध्ये याप्रमाणे आहे, अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. कारण देवाने सर्व जगावर प्रीती केली व त्याने आपला एकुलता एक पुत्र जो देव होता तो मानव म्हणून या जगात पाठवला व त्या प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व जगाचे पाप स्वतःवर घेऊन मरण सहन केले. देवाने त्याला तिसरे दिवशी मरणातून उठवले यासाठी की जी कोणी व्यक्ती पश्चातापपूर्वक त्याच्या मरणावर व मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. देव करो जे तुम्ही ऐकत आहात त्या तुमच्या अंतःकरणाला सुटफूट लागो व तुम्ही स्वतःच्या पापाबद्दल पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारावे व न्यायाच्या दिवशी फजित होण्यापासून वाचावे. माझा प्रभू तो